सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मांडूपमधील 7 वर्षाच्या मुलाचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू। मुलुंडकरांच्या सुरक्षेसाठी आमदार सरदार तारासिंह राबवणार सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम। अंगणवाडी सेविका आशा पाफाळे यांच्या वेतनात कपात करून बाल विकास विभागाने केले निलंबन। प्रकल्प अधिकारी RR तडवी यांना मनसेने घेराव घालीत केली जाब विचारणा। अंगणवाडी सेविका आशा पाफाळे यांच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून निलंबित केल्याने अधिकारी रफिक तडवी यांना मनसे महिला विभागाने घेराव घालीत जाब विचारणा केली। अंगणवाडी सेविका आशा पाफाळे हिने काही कारणास्तव 2 दिवसाची रजा घेतल्याने तिचे वेतन कपात करून वरिष्ठ अधिकाऱ्याने तिचे निलंबन केले। महिलांवर आजही कार्यालयीन कामकाजात अन्याय होत असल्याने पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत। मनसेच्या महिला विभागातील काही महिला सरचिटणीस सुरेश कोलते, शहराध्यक्ष निलेश चव्हाण, अनुया मिसाळ यांनी प्रकल्प अधिकारी रफिक तडवी यांना या संदर्भात विचारपूस केली। अंगणवाडी सेविका आशा पाफाळे हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजासंदर्भात विचारपूस केल्याने अधिकाऱ्याने हा गैरप्रकार केल्याचे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। प्रकल्प अधिकारी RR तडवी यांना गैरप्रकारासंदर्भात विचारपूस केली असता कोणत्याही प्रश्नांचे त्यांना उत्तर देता आले नाही। सदर गैरप्रकाराविषयी अधिक माहिती सुरेश कोलते यांनी दिली। ते आशा पाफाळे म्हणून अंगणवाडी सेविका होती, ती ऑगस्ट महिन्यामध्ये 2 दिवस गैरहजर राहिली। तिच्या घरी काय मृत्यू झाला त्यामुळे, आणि मार्च महिन्यात एका दिवशी गैरहजर राहिली म्हणून तिला शोकॉज दिली गेली की तुम्हाला नोकरीवरून काढण्यात आलं आणि तिला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं। आम्ही जर चौकशी केली असताना ऑगस्ट महिन्यात तिला फक्त 15 दिवसाचा पगार दिला गेला आणि त्या सर्व कागदांवर खाडाखोड होऊन त्याच्यासमोर फक्त खाडाखोड करून 15 दिवस केलेले आहेत, पण शोकॉज देताना 2 दिवसाची देतात आणि पगार कापताना 15 दिवसाची, अशी विसंगती आहे। ह्याच्यात मुख्य कारण म्हणजे आम्ही त्या महिलेशी चौकशी केली असताना तिने सांगितलं की हिच्याकडे रजिस्टर, एक शोकॉज पण त्यांनी दिली आहे की तुझ्याकडे रजिस्टर आहेत ते आमच्याकडे आणून दे। त्या रजिस्टरवर या अधिकाऱ्याने खाडाखोड करून त्याच्यामधनं पैशाची गोलमाल केली असं दिसून येतं। तर ती रजिस्टर ती मागत असताना तिने सांगितलं की मला जर माझ्याकडनं रजिस्टर मागताय तर तुम्ही मला तसं लेखी स्वरूपात द्या की तुमच्याकडे रजिस्टर ती पाहिजेत म्हणून। यांनी शोकॉज दिली, तुम्ही लेखी स्वरूपात मागता म्हणजे तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण करता म्हणून तुम्हाला निलंबित करण्यात येईल, का येऊ नये अशी शोकॉज दिली। म्हणजे कायद्याचं पालन करणं हे कायदा तोडणं आहे का? आज 30 दिवसाचा जो अधिकार RTIमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे होती, ती 30 दिवसात इन्फॉर्मेशन दिली नाही आणि त्याची चौकशी करताना आम्हाला सांगतो की तू आम्ही अपीलमध्ये जा। या पुढील कारवाई काय असेल किंवा पुढील पाऊल काय उचलणार? बघा, हा आमच्या महिलांवरचा अन्याय आहे आणि आमच्या महिलांनी ठरवलेलं आहे साम दाम दंडभेद। तर अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिला आहे। अधिकारी तडवी महिलांशी अतिशय बेजबाबदार आणि असभ्यपणे वागतात आणि जी महिला त्यांच्या विरोधात या संदर्भात आवाज उठवते तिचा आवाज दाबण्याचं काम आणि तिला वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणून निलंबित करण्याचं काम या तडवीसारख्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आम्ही आत्ताच त्यांच्याकडून काही कागदपत्र मिळवली। ती कागदपत्र जर आपण तपासली तर आपल्या लक्षात येईल 700 अंगणवाडी सेविका यांच्याकडे काम करतात आणि 700 अंगणवाडी सेविकांमधल्या 699 अंगणवाडी सेविकांसमोर 31 दिवस पूर्णपणे भरल्याचं ते दाखवतात आणि फक्त पाफाळे ही जी काय महिला आहे या पाफाळे या महिलेलाच फक्त तिथे खोडून 15 दिवस करण्यात आलेले आहे। 15 दिवसाचा पगार तिचा ऑगस्ट महिन्याचा काढलेला आहे। ऑगस्ट महिन्याच्या 15 दिवसाचा पगार काढल्यानंतर एप्रिल महिन्यात ज्या तिला या संदर्भाची नोटीस देण्यात आली त्याच्यामध्ये हे तडवी हे स्वतः अधिकारी मान्य करतात की ती फक्त 2 दिवस गैरहजर होती। मग जर ती 2 दिवस गैरहजर होती तर तिचा 15 दिवसाचा पगार कोणत्या अधिकारात या तडवीने कापला हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला सांगतो याच्यात अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे सापडणार। आपण जर बघितलं तर 699 कर्मचाऱ्यांसमोर 31 दिवस ते पूर्णपणे अंगणवाडी सेविका भरतात असं दाखवणारा हा अधिकारी जर एखादी महिला विरोधात गेली तर तिच्या नावासमोर पगार कमी करण्याचं धाडस दाखवून तिला निलंबन करतो। म्हणजे याची कार्यपद्धती कुठल्या स्वरूपाची असेल हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना लगेच दिसून येतं आणि त्याच्याप्रमाणे अशा पद्धतीने महिलांवर अन्याय करणारा आणि खऱ्या माणसाला दाबून त्याचं निलंबन करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिकवला जाईल
आमच्या महिला त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. भांडूपच्या पूजा इंडस्ट्रियल इस्टेटमधील नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल दुपारी 1:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. भांडूप तुळशेतपाडा येथील भूता कंपाऊंड इथं राहणाऱ्या मोहम्मद हैदर अली शेख या 7 वर्ष वयाच्या मुलाचं काल दुपारी 1:30च्या दरम्यान दुर्दैवी निधन झालं. हैदर दुपारी मित्रांबरोबर खेळण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी भटका कुत्रा मागे लागल्यामुळं तो घाबरून धावत सुटला. धावत असताना त्याचा पाय घसरून तो पूजा इंडस्ट्रियल इस्टेटच्या नाल्यात पडला. काही जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 दिवसांपासून पडलेल्या पावसामुळं आणि डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं तो तब्बल 400 फूट लांब पुढे पुढे वाहत गेला आणि जवळजवळ अर्ध्या तासाने अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर सोनापूर मशिदी नाल्याजवळ अडवाणी कंपनीजवळ त्याचा मृतदेह सापडला. ही दुर्घटना घडली तेव्हा त्याच्या घरी त्याची आई, 10 वर्षांचा भाऊ आणि 9 वर्षांची बहीण होती. वडील कामानिमित्त गावाला गेले होते. वडील व्यवसायाने गारमेंटमध्ये टेलरिंगचं काम करतात. शेख कुटुंबीय एकंदर दुःखात बुडालेले आहे. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कार्यसम्राट आमदार सरदार तारासिंह यांचा मुलुंडकरांच्या 24 तास सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरा बसवण्याचा नवा उपक्रम. मुलुंड उपनगरातील घडामोडी नजरबंद करण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी मुलुंडच्या रस्त्यांवर आमदार सरदार तारासिंह यांच्याकडून बहुउद्देशीय पोल उभारण्यात येणार आहेत. एकूण 100 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यापैकी 5 ठिकाणी कॅमेरा बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे, तर 36 ठिकाणी अजून काम सुरू व्हायचं आहे. प्रत्येक पोलला अंदाजे 4 ते 5 लाख रुपये खर्च येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलुंडच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये याच्यामध्ये एक टावर लावला जाईल, जो साधारण 12 ते 18 मीटरच्या हाईटचा असेल. त्याच्यावर 4 मीटरचा जो आहे तो CC कॅमेरा लावला जाईल
त्याच्यावर BTSचे अँटीने राहतील आणि मायक्रोवेव्ह अँटीना आहे, ज्याच्यानं हे इंटरनेट कनेक्शन सुविधा राहील, ज्याच्यानं करून 24 तास जो आहे तो तुम्हाला कॅमेरा ऑन दिसेल. डे अँड लाईट त्याच्यामध्ये नाईट विजनही कव्हर करण्यात आलेलं आहे. सर काय फायदा होणार आहे या सर्व गोष्टी? या जनतेचा याच्यामध्ये जनतेसाठी जी काही सुविधा आहे, जसं की मी तुम्हाला हिंदीच्या चॅनलला सांगितलेलं आहे की वॉटर लॉगिंग आहे, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहे, ट्रॅफिक जाम आहे, रेग्युलर डे टू डे पावसामुळे निर्माण झालेले अडथळे आहे, ते सर्व प्रकारचे अडथळे या CC कॅमेऱ्यामार्फत पोलीस स्टेशन ऑब्झर्व करून त्याला सॉल्व्ह करतील अशी आशा करतो. अच्छा सर, अंदाजे याचा खर्च किती? 4 ते 5 लाख रुपये पर पोलचा आहे. तो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट आहे, जी मोबाईलच्या भाड्याच्या माध्यमातून रिकवर केली जाईल आणि ते 15 वर्षापर्यंत मेंटेन केलं जाईल. पहिल्या टप्प्यात किती होते? पहिल्या टप्प्यामध्ये सर किती? पहिल्या टप्प्यामध्ये 36 लोकेशन आहेत आणि 100 कॅमेरे. ओके सर, ट्रॅफिकसाठी काही 10 ट्रॅफिकचा आत्ता प्रस्ताव आलेला आहे आमच्याकडे. 10चा त्यांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. आमदार आणि बाकी परमिशन्स ज्या आहेत कॉर्पोरेशनच्या, पोलीस कंट्रोलच्या, या परमिशन मिळाल्यानंतर पुढचं काम करतात. या कॅमेऱ्यांच्यासाठी वेगळ्या कंट्रोल रूम मुलुंड पश्चिम पोलीस स्टेशन आणि नवघर पोलीस स्टेशन मुलुंड पूर्व येथे असणार आहेत. तसेच भांडूप सोनापूर वाहतूक पोलिसांनी 10 ठिकाणी बहुउद्देशीय पोल उभारण्यात यावेत असा प्रस्ताव मांडला होता. त्यालाही मान्यता मिळाली असून त्यांचा कंट्रोल वाहतूक नियंत्रण कक्षाकडे असेल. तसेच या सर्वांमुळे गाड्या चोरी होणे, चेन स्नॅचिंग, लूटमार, मोबाईल चोऱ्या किंवा मुलींना त्रास देणाऱ्या घटना या सर्वांना चांगलाच आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कारण हे बहुउद्देशीय पोल मुलुंडमधील वर्दळीची ठिकाणं, बाजार, बस डेपो, मुख्य नाके, विसर्जन तलाव, गर्दीची ठिकाणं, मुख्य तसेच अंतर्गत रस्ते या ठिकाणी दिसतील. आणि विशेष म्हणजे मुलुंड पोलिसांना यासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. 16 तारीख से पूरे मुलुंड ईस्ट और वेस्ट में CC कैमरे लगाए जाएंगे और वो CC कैमरे पूरे मुलुंड और ईस्ट का जो भी दुर्घटना कुछ होता है तो वो सब मुलुंड पुलिस स्टेशन ईस्ट और नवगढ़ पुलिस स्टेशन वेस्ट सब जगह दिखाया जाएगा. ऐसा काम कहीं भी नहीं हुआ. पहली बार मेरे दोस्त लातूरे साहब के माध्यम से ये CC कैमरे लगाने की शुरुआत की जा रही है और 16 तारीख 4 बजे सन्मान्य मुंडे साहब की लड़की पंकजा, उसके हाथ से इसका उद्घाटन होगा. जो भी टीवी देख रहे हैं, मेरा उनसे निवेदन है कि वो सरदार प्रताप सिंह उद्यान योगी हिल में जो गार्डन है वहाँ पर 4 बजे आए और एक बटन दबाने के बाद लगभग 4-5 जगह पे ये कैमरे शुरू हो जाएंगे और इसके बाद पूरे मुलुंड में ये कैमरे लगेंगे. इससे फ़ायदा ये होगा कि कोई दुर्घटना होती है, कोई चैन खींच के जाता है, कोई किसी लेडीज़ के साथ मजाक करता है या कोई पानी भर जाता है रास्ते पे, ऐसा कोई भी प्रॉब्लम होगा तो वो CC कैमरे में नज़र आएगा. और जब CC कैमरे में नज़र आएगा तो फिर आगे पुलिस का काम है कि जहाँ जहाँ पुलिस स्टेशन है वहाँ वो देखे जाएंगे और पुलिस का काम है कि उसके ऊपर जाकर सुधारना, रास्ता करना, वो पुलिस का काम है. परंतु ये पहला काम है जो इनकी कंपनी लातूरे साहब की कंपनी के माध्यम से मुलुंड ईस्ट वेस्ट में हो रहा है. मैं इनकी कंपनी को, इनको मैं मुबारकबाद देता हूँ और भगवान करे कि ये एक कैमरा जो यहाँ लगे CC कैमरे वो लोग देखकर, सरकार देखकर, महाराष्ट्र के आम देखकर इनको अधिक से अधिक आर्डर दें ताकि सारे हिंदुस्तान में, महाराष्ट्र में ऐसे कैमरे लगे ताकि जनता को उसकी सुख सुविधा प्राप्त हो सके. मैं तो 15 साल नगर सेवक रहा, 15 साल में आमदार रहा, 30 साल से मैं लगातार चुन के आता हूँ और जब मैं चुन के आता हूँ तो मैं नए से नए काम करता हूँ. मैं मरे हुए शेर का शिकार कभी करता नहीं. कई आमदार हैं जहाँ मैंने काम किया वहाँ पे बोर्ड लगाने का धंधा करते हैं, वो काम मैं नहीं करता. मेरा काम ये है कि कुछ